नाही आता ते प्रकरण चालू आहे ना. आता ही काय म्हणते त्याला तपास चालू आहे, पोलीस मागे आहेत, वन अधिकारी आहेत. प्रश्न कधी विचारायचा समर्थन केल्यावर? कोणी समर्थनच करत नाही ना असल्याचं. मी काय म्हणतो, हे प्रश्न कधी विचारायचे असते ते एखाद्याने समर्थन केलेलं असल्यावर. कोणी समर्थनच करत नाही त्याचं. धरा म्हणून सांगितलंय, कणाकण धरा म्हणून सांगितलं. सुरेश धसला अरे दे रे बाबा, आयला विचित्र कामेवर राहतो. नाही हे बघा काय असतं, अरे त्यांना काय जातीवादाची सवय लागलेली, खुनशीपणाची सवय लागलेली. त्यांच्या याच्यावर काही केलं की लगेच दुसऱ्यावर करायचं. खुनशीपणाचे जातीवाद जिथं लय विषारीपणा असतो ना अंगात, त्यांना दुसरं काही सुचतच नाही. त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायचे. त्याने काय समर्थन केलं का धसांनानी? नाही, यांनी मोर्चे काढले. म्हणजे हे काय विषारी लोक आहेत. पण मला त्यात नाही पडायचं. ते कोण आहे नाही त्याच्यात, ते तपश्चंद्रांना बघत त्यात कोण आहे नाही आहे. आपण समर्थनच करत नाही त्या गोष्टीचं. आम्ही काय छगन भुजबळच्या विचाराचे आहेत का कशाचं समर्थन करायला? ते मिळवतो मग फोटो घेऊन. फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणासंग येतं तोही बी सापडते मग आम्हाला. मी तुम्हाला ह्या वळणावर न्यायचं का? त्या चटके देणाऱ्या बांधवांच्या बाजूनं पहिल्याच दिवशी आम्ही उभा राहिलो. आणि आज बी पहिल्याच दिवशी की त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, हे पहिल्याच दिवशी सांगितलं. आज सुद्धा सांगतो. विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येतंय आणि जालन्याचे एसपी साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे. गरीबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावरती अन्याय झालाय. स्थानिक पीआयनं आणि एसपी साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते, बघा बरं का, जेवढे चटके द्यायला होते ते पुरे आरोपी केले पाहिजे. आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे. जेवढे होते तेवढे. तो हे पाहुणे आहेत म्हणून बाजू सरकायचं नाही छगन भुजबळने, कुणी असो त्याच्यात. आणि हे लक्षात मात्र स्थानिक पीआयने लक्षात ठेवावं आणि एसपी साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत. हो, कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही. आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो, कधी समर्थन केलं नाही आरोपीचं, करणार सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, स्थानिक पीआयनं कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे, आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा. सगळ्यांना सोबत घ्या. तिथं जेवढे होते तेवढे. जर पीआयने थोडंफार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात पीआयला यावं लागणार. जातीवाद करायचा नाही. आणि दुसरं, राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा, त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार. कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात, कुणी जाळ लावित होतं, कुणी त्याला आजूबाजूने संगनमत करून बघत होते सगळेजण. मग काही जण चटके देत होते. त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं, हे नका करू ते नका करू. हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं. काय 20-25-30 जण होते. ते किती असतील ते आकडा माहित नाही. ते पीआयनं स्थानिकनं शोधून काढावा. नाटकं करू नये, कारण सगळ्यांना सगळं कळतं. त्याच्यामुळे सगळे आरोपी करावेत. नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणार आहे. आणि मी सोडित नसतो. पाटील साहेब, तुम्ही समर्थनाचा विषय पुढे बोलताय तर धनंजय मुंडे तरी कुठे समर्थन केलं मस्साजोग प्रकरणाचं? त्यांनी तो निषेधच केला का? मस्साजोग केलं नाही तर कसं गेलाच ना. आणि त्याचं न्याचं कसं सुटल? हे कोणचं समीकरण आहे? हे समीकरण नाही होऊ शकत. कारण त्यांनी केलं तेव्हा मला हा माझ माणूस येतो. अरे पण याचं त्याचं जुळण कसं? अरे बाबा, याचं त्याचं जुळण कसं? तो खून आहे राव.